नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस हे अंतरिम बांगलादेश सरकारचे प्रमुख असणार आहेत। बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाच्या संयोजकांनी मोहम्मद युनूस यांना अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार बनवण्याचा प्रस्ताव ठेवलाय। राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे। राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती। या याचिकेवरील आज होणारी सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे। ही सुनावणी आता 2 आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे। राज्यात माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच झुंज आहे। सत्ताधाऱ्यांनी फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू केल्याची टीका विरोधकांनी केली आहे, तर त्याला वारंवार सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिल्याचं दिसून येत आहे। तर माझी लाडकी बहीण योजना टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगतात आणि टीका करतात। त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विरोधकांना उत्तर दिलंय। माझी लाडकी बहीण योजना टिकवणं अशक्य आहे असं विरोधक म्हणत आहेत। त्यावर अजित पवारांनी अशक्य गोष्ट शक्य करणं ही माझी ओळख आहे, तोच माझा स्वाभिमान आहे असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना उत्तर दिलंय। राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी संप पुकारलाय। 9 ऑगस्ट पासून संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचारी संघटनांनी दिला। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे। बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांची बैठक होणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही बैठक बोलावली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण महाविकास आघाडीला टिकवता आलं नाही। सरसकट आरक्षण देणं घटनाबाह्य आहे। आर्थिक मागास आरक्षण केल्याने मराठा समाजानं स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलीये असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते। ज्यांना आरक्षणातलं काही कळतच नाही त्यांच्यावर आम्ही काहीच बोलत नाही असा टोला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना लगावलाय। ओबीसी नेत्यांना आमच्या विरोधात उभं केलं, मराठ्यांना दोष द्यायचं काम तुम्ही करू नका असं जरांगे पाटील म्हणाले। त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेतून राज यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। मी गोरगरीब मराठा मोठा व्हावा म्हणून लढतो, तुम्ही देवेंद्र फडणवीस मोठे व्हावे म्हणून लढता असा टोलाही मनोज जरांगे यांनी नारायण राणे यांना लगावलाय। नाशिक जिल्ह्यातील धरणे साधारणतः 3 आठवड्यांपूर्वी तळ गाठण्याच्या मार्गावर होते, मात्र 2 दिवसातील मुसळधार पावसाने जिल्ह्यातील धरण साठ्यात कमालीची वाढ झाली। जिल्ह्यातील धरणांमध्ये सुमारे 37,585 दशलक्ष घनफूट म्हणजेच 57% जलसाठा झाला। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण देखील तुडुंब होण्याच्या मार्गावर आहे। मुसळधार पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील सुमारे 8 धरणांमधून विसर्ग सुरू होता। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला आतापर्यंत 10 टीएससी पाणी रवाना झालं असल्याने मराठवाड्याची तहान भागणार आहे। नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील जुल्लर गावी एका खासगी कंपनीमध्ये आज पहाटे 3 वाजता स्फोट झाल्याची घटना घडली। यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झालाय, तर इतर 6 कामगार जखमी झाले। गंभीर जखमींना उपचारासाठी नागपुरात हलवण्यात आले। श्री जी ब्लॉक या नावाच्या खासगी कंपनीत सिमेंटच्या मोठ्या वीट बनवण्याचं काम केलं जातं। या कंपनीत ही घटना घडली। गेवराईहून बीडकडे मेंढ्या शेळ्या घेऊन येणाऱ्या ट्रकला अचानक आग लागून 30 पेक्षा जास्त शेळ्या मेंढ्या जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना काल रात्री घडली। बीडच्या पाडसिंगी टोलनाक्याजवळ ही घटना घडली असून ट्रकला आग लागल्यानंतर लोकांनी तातडीने काही शेळ्या मेंढ्यांना बाहेर काढल्याने त्या वाचू शकल्या। त्यात ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाहीये। पंढरपुरातलं उजनी आणि वीर धरण 100% भरल्यामुळे वीर धरणातून 32,000 तर उजनी धरणातून 1,11,600 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। दोन्ही धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीपात्रातील बंधारे पाण्याखाली गेले असून पंढरपुराला पुराचा धोका निर्माण झालाय। रात्री नदीपात्रातील पाणी बाहेर येण्याची शक्यता असून नदीकाठच्या व्यासनारायण झोपडपट्टी आणि अंबाबाई पटांगण झोपडपट्टी येथील कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय।
झाली आहे. या टॉप 10 मध्ये इथेच थांबायचं.